सर्व भावे आलो तुझची शरण, सर्व भावे आलो तुझची शरण, काया वाचा मन सहित देवा, काया वाचा मन सहित देवा, अनिक दुसरे नै माझ्या मना, राहिली वासना तुझ्या पायी, तुझ्या पायी, माझी जीवीचे काही जड भारी, तुझ विनवारी कोण दुजे, तुझ विनवारी कोण दुजे, तुझे आम्ही दास आमचा तुरुनी, तुझे आम्ही दास आमचा तुरुनी, चालत दुरुनी आले मागे, तुका म्हणे आता घेतले धरणे, हिशोबा कारणे भेटी देई, सर्व भावे आलो तुझ शरण, काया वाचा मन सहित देवा, अनिक दुसरे नै माझ्या मना, राहिली वासना तुझ्या पायी, माझे जीवीचे काही जड भारी, तुझ विनवारी कोण तुझे, तुझे आम्ही दास, तुझे आम्ही दास आमचा तुरुणी, चालत दुरुनी आले मागे, तुका म्हणे आता घेतले धरणी, हिशोबा कारणी भेटी देई. हे देवा, तुला सर्व भावे शरण आलो आहे, अगदी काया वाचा मन सहित, आणखी माझ्या मनात दुसरे काहीच नाही येत, माझी सर्व इच्छा तुझ्या पायाशी राहिली आहे, माझ्या वरील संकटाचे भार तुझ्या वाचून दुसरे कोण निवारणार, आम्ही तुझे दास, आम्ही तुझे दास, तू आमचा ऋणी आहेस, हे मागे फार पासून चालत आले आहे, आता आम्ही तुझ्या दाराशी धरणे घेतले आहे, तुझ्या दाराशी धरणे घेतले आहे, तुझ्या दाराशी धरणे घेतले आहे, तुका म्हणे आता घेतले धरणे, हिशोबा कारणे भेटी देई, सर्व भावे आलो तुझची शरण, काया वाचा मन सहित देवा, अनिक दुसरे नै माझ्या मना, राहिली वासना तुझ्या पायी. रामकृष्ण हरी. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर्व भावे आलो तुझची शरण. भक्तीमधला दास्य गुण, भक्तीमधला श्रवण गुण, भक्तीमधला संकीर्तन गुण, गुण आहेत. भक्ती ही गुणमय आहे आणि अर्थावा अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी यापैकी ज्ञानी हा सर्वोत्तम भक्त. ज्याला प्रकाशाची वाट कळली, आत्मदर्शन कळलं आणि सत्य, निष्ठा आणि शांती ही त्रिविणी संगम त्याच्या जीवनामध्ये आला आहे. त्याचं प्रत्येक कर्म, क्रिया आणि कार्य इदम न मम
अहम ब्रह्मास्मी या उच्चतम अवस्थेपर्यंत पोहोचलेलं त्याचं लौकिक, पारलौकिक आणि पारमार्थिक जीवन हे भक्तिपूर्ण असतं. भक्ती ही सतत कर्म, धर्म आणि आचरण या त्रिगुणातून सफल होते. आपण आपला देहभाव संपून आत्मीय गुण जेव्हा आपण विकसित करतो, नित्य, नूतन आणि निरंतर, हा अभ्यास भक्तीतला श्रवण, ऐकणे, संकीर्तन, वाणीने मधुर आणि सहृदय हा मानवीय सद्गुण जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येतो, श्रवण आणि कीर्तन, ऐकण्यात राहणं, बोलणं, ज्या बोलण्यामध्ये शब्दापेक्षा अक्षर हे ब्रह्मपरायण असेल, तेव्हा त्या वाणीतून सारस्वत्य योग येऊन जे बोलणं हा अध्यात्म सुखसंवाद होतो. आणि अध्यात्म हे जीवनाला मार्गदर्शक नंदादीप आहे. जो अंतरीचा आत्मा, जो भगवंती असलेली समर्पण भाव, सख्य आणि आत्मनिवेदन हा जो गुण आहे नवविधा भक्तीतला, सख्य आणि आत्मनिवेदन, भगवंत आहे हे अस्तित्व, आपल्या जीवित्वाचं शिवतत्व, पराशिवाशी ऐक्य असलेला भाव जेव्हा आपला आत्मदर्शनाचा योग असतो, तेव्हा ते मौन गा तुझे राशी नाम, मौन देखील अध्यात्म होतं आणि अध्यात्मातला तो सुखसंवाद होतो.